नामाचे शुभवर्तमान अध्याय 9 वचन 25. मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. ह्यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने एका मनुष्याला बरं केलेलं आहे आणि अशा मनुष्याला बरं केलेलं आहे जो जन्मापासून आंधळा होता. जन्मल्यापासूनच त्याला दिसत नव्हतं आणि प्रभू येशूने त्याला बरं केलं, म्हणजे त्याला दृष्टी देऊन आशीर्वादित केलं. हालेलुया, 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 हालेलुया. हा माणूस रस्त्यावर भीक मागत बसायचा आणि एक दिवस येशू त्या वाटेने जात असताना आपल्या शिष्यांबरोबर होता प्रभू. आणि मग त्या माणसाजवळ आल्यानंतर त्याचे शिष्य येशूला विचारायला लागले की प्रभू, हा माणूस असा का जन्माला आलेला आहे? हा त्याच्या पापामुळे की आईवडिलांच्या पापांमुळे जन्माला आलेला आहे? तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिलं, ह्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी पाप केलं म्हणून हा असा जन्माला आलेला नाही आहे, तर ह्याच्या ठायी देवाचे गौरव व्हावे म्हणून तो असा जन्मास आलेला आहे. आणि असं बोलल्यानंतर येशूने जमिनीवर थुंकलं. येशू जमिनीवर थुंकला आणि त्या थुंकीचा प्रभूने चिखल केला, मातीचा चिखल केला आणि तीच माती घेऊन, चिखल घेऊन त्या माणसाच्या डोळ्यांना लावला. आणि लावल्यानंतर येशू त्या माणसाला म्हणाला, जा आणि शिलोह म्हटलेल्या नावाच्या तळ्यात जाऊन आपले डोळे धुऊ. आणि मग तो माणूस गेला कोणाच्या तरी मदतीने चाच पडत. आणि मग तिथे गेल्यानंतर त्याने आपले डोळे धुतले आणि जसे त्याने डोळे धुतले त्याला दिसायला लागलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा चमत्कार झाल्यानंतर बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की जे त्याचे शेजारी पाजारी होते आणि ज्यांनी त्याला तिथे भीक मागताना बघितलेलं होतं, त्या सगळ्यांनी येऊन त्याला विचारलं की तू कसा बरा झालास, आता तुला कसं दिसायला लागलं? तेव्हा त्या मनुष्याने सांगितलं की मला येशूने बरं केलं, त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला आणि सांगितलं अमुक अमुक नावाच्या तळ्यावर जा आणि आपले डोळे धुऊ. मी जाऊन धुतले आणि मला दिसायला लागलं. आणि ही गोष्ट जेव्हा पुरुषांच्या कानावर गेली तेव्हा मग त्याला पुरुषांकडे नेण्यात आलं. आणि त्यांच्याकडे नेण्यात आल्यानंतर मग त्यांनी मोठी चौकशी केली आणि त्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. त्यांनीसुद्धा त्याला सांगितलं की तू बरा कसा झाला आणि आज तरी कसा बरा झाला तू? कारण ज्या दिवशी येशूने त्याला बरं केलं तो दिवस शब्बात होता, इस्रायल लोकांचा विश्रांतीचा दिवस होता. आणि त्या दिवशी येशू लोकांना बरं करत होता. आणि जेव्हा पुरुषांनी त्याला विचारलं की तुला कोणी बरं केलं, तू कसा बरा झाला, तेव्हा मग त्यांनीसुद्धा त्यांना तेच उत्तर दिलं जे त्यांनी इतर लोकांना दिलं की मला येशूने असं असं बरं केलं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग ते परुषी लोक चवताळले, कारण अगोदरच त्यांना येशूविषयीची खूप चीड होती. आणि म्हणून ते त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले की देवाचे गौरव कर, तो पापी माणूस आहे, तो कुठचा आहे ते आम्हाला माहीत नाही आहे, तो पापी आहे, देवाचे गौरव कर. आणि मग त्यांनी त्याच्या आईवडिलांना बोलावलं, आईवडिलांना आणलं, त्यांची पण त्यांनी चौकशी केली की खरोखर हा आंधळा होता का, मग हा बरा कसा झाला वगैरे वगैरे सगळं. त्याचे आईवडील पण त्या पुरुषांना म्हणाले की तो वयात आलेला आहे, म्हणजे वयात आलेला आहे, त्याला सगळं समजते, त्याला सगळं कळते, तुम्ही त्यालाच विचारा.
कारण त्याच्या आईवडिलांनासुद्धा भीती होती. जो कोणी येशूचा स्वीकार करेल, येशूवर विश्वास ठेवेल, येशू देवाचा पुत्र आहे असं जो मानेल, स्वीकारेल, त्याला सभा बहिष्कृत करायचं असं ठरलं होतं. म्हणून त्यांनी ते न करण्यासाठी त्यांना सांगितलं की आमचा मुलगा वयात आलेला आहे, तुम्ही त्यालाच विचारा. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मग ह्या पुरुषांनी त्याला सांगितलं, तू त्या माणसाने जे केलेलं आहे तुझ्यासाठी ते बरोबर नाही आहे, तो पापी आहे, तो देवापासून आहे, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे भरपूर गोष्टी त्यांनी त्याला बोलून दाखवल्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग जेव्हा ते असं बोलत होते तेव्हा हा जो माणूस जो पूर्वी आंधळा होता आणि आता त्याला दिसत होतं, तो त्या माणसांना, पुरुषांना म्हणाला, तो पापी आहे की नाही हे मला माहीत नाही. तो कोण आहे, तो कसा आहे, मला नाही माहीत त्याच्याविषयी काही. कारण मी तर माझ्या आयुष्याची इतकी वर्षे आंधळेपणात घालवली. तो कुठून आला, त्याने मला बरं केलं, मला काही माहीत नाही. पण एक गोष्ट मला माहीत आहे की मी पूर्वी आंधळा होतो, मला दिसत नव्हतं. जन्माला आलो, मी माझ्या आईवडिलांचा चेहरा पाहिलेला नाही आहे, माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी पाहिलेलं नाही आहे, वरती आकाश आहे ते मी कधी पाहिलेलं नाही आहे, मी कोणत्या पृथ्वीवर जमिनीवर चालतो ती जमीन कशी आहे ती मी पाहिलेली नाही आहे, अवतीभोवती काय आहे मला काही दिसत नाही आहे, मी आयुष्यात काही पाहिलेलं नाही आहे. मी आंधळा होतो म्हणून रस्त्यावर बसून भीक मागायचो. पण आता काही वेळापूर्वीच मला दिसायला लागलेलं आहे, मी पाहू शकतो. मी पूर्वी फक्त ऐकायचं काम केलं, पण आता मला दिसतंय. तो कोण आहे, कसा आहे त्याचं मला काही नाही आहे, पण मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसत आहे एवढं मला कळते. हालेलुया, 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 हालेलुया. मग पुढे जाऊन ते पुष्कळ भरपूर काही त्याला बोलले. देव मोशेबरोबर बोललेला आहे, ह्याच्याबरोबर बोललेला नाही. हा कुठचा, कोण कुठचा आहे काही माहिती नाही आहे. त्यावर पण त्याने मस्त उत्तर दिलं, तो कुठचा आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे. पण हे फार मोठं आश्चर्य आहे की तो कुठचा आहे माहीत नसताना पण त्याने माझे मात्र डोळे उघडलेले आहेत. देव पापी माणसाचं ऐकत नाही. जो त्याचा भक्त असतो, जो देवाचा भक्त असतो त्याचं देव ऐकतो. आणि हा देवाचा भक्त आहे, देवाच्या मार्गाने चालणारा माणूस आहे, म्हणून देवाने त्याचं ऐकलेलं आहे आणि म्हणून देवाने त्याच्याद्वारे मला हे दृष्टीदान दिलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जेव्हा त्याने असे त्यांना बोलून दाखवलं तेव्हा ते परुषी त्याला हसले, त्याची चेष्टामस्करी करायला लागले आणि त्याला म्हणायला लागले, तू आयुष्यभर तुझं जीवन तू पापात घालवलं आणि तू आता आम्हाला शिकवतोस का. त्यांनी त्याला तिथून त्यांनी त्याला चालतं केलं. आणि जेव्हा तो तिकडून चालता झाला तेव्हा येशूने त्याला येताना पाहिलं आणि येशूची त्याची गाठभेट झाली. आणि मग येशूने त्याला सांगितलं की तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस का. आणि मग याच आंधळ्या माणसाने, जो आता त्याला दृष्टी आली होती, त्याने त्याला येशूला सांगितलं, होय प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हाच प्रसिद्ध चमत्कार आहे बायबलमधला आणि फार सुंदर चमत्कार आहे. जन्मापासून आंधळा होता, त्याला दिसायला लागलं. फार सुंदर आणि फार अद्भुत चमत्कार आहे. पण ह्याहीपेक्षा या घटनेमध्ये जी सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे हा जो आंधळा माणूस होता, ज्याला दिसत नव्हतं आणि ज्याला आता दिसायला लागलं, त्याने जी येशूविषयी साक्ष दिलेली आहे ती फार महत्त्वाची आहे आणि ती फार सुंदर गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूविषयी जी त्याने सुंदर साक्ष दिलेली आहे ती सुंदर गोष्ट आहे. हा माणूस येशूला ओळखत नव्हता, त्याला येशूविषयी काही ज्ञानच नाही आहे. त्याच्या जीवनातली येशूशी त्याची पहिली गाठभेट, येशू त्याला बरं करतो,
त्याचे डोळे उघडतो आणि नुसते त्याचे शरीराचे डोळे नाही उघडत, तो त्याच्या आत्म्याचे पण डोळे उघडतो, त्याच्या आत्म्याचे कान पण उघडतो, त्याच्या आत्म्याची समज पण तो मोकळी करतो. म्हणून तर जेव्हा हे शास्त्री पंडित परुषी लोक जेव्हा त्याला प्रश्न करून घेरतात, तेव्हा त्यांना जी उत्तरं दिलेली आहेत ती उत्तरं वाचल्यानंतर आपल्याही अंगाला, आपल्याही शरीराला शहारे येतात की हा माणूस ज्याला येशूविषयी ओळख नाही, काहीच नाही, तरी येशूच्या वतीने तो असं कसं बोलू शकतो. कारण येशूने फक्त त्याच्या शरीराचे डोळे उघडले नव्हते, तर त्याच्या आत्म्याचे पण डोळे उघडले होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूसाठी तो न घाबरता, न भय रखता, कसल्याच कोणाचाही डर न ठेवता त्याने येशूच्या बाजूने बोलून, येशूविषयी साक्ष देऊन देवाची कृपा त्याने त्याच्या आत्म्यावर आणि त्याच्या जीवनावर ओढवून घेतली. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमध्ये अजून एक सुंदर घटना आहे, परंतु त्या घटनेमध्ये ह्या घटनेपेक्षा वेगळं काहीतरी आहे. आपण वाचलेला आहे हा दृष्टांत अध्याय 5मध्ये, योहान अध्याय 5मध्ये, जिथे 38 वर्षे पंगू असलेला माणूस तळ्याजवळ बसलेला होता. 38 वर्षे तो आजारी होता, अंथरुणावर पडलेला होता, आजारी होता, कधी चालत नव्हता, त्याला स्वतःच्या पायावर चालता येत नव्हतं, फार कमी प्रमाणात. 38 वर्षे आजारी होता आणि 38 वर्षे तो त्या तलावाजवळ पडलेला होता. कारण तिकडे जे तळी होती, त्या तळ्यामध्ये जेव्हा देव पाठवायचा तेव्हा देवाचा देवदूत तिकडे उतरायचा आणि ते पाणी हलवायचा, आणि पाणी हलवलं की पहिला जो तिकडे उतरेल तो लगेच बरा व्हायचा आणि बाहेर यायचा, आणि जो पहिला उतरेल तोच बरा व्हायचा, दुसरा उतरेल तो नाही, पहिला उतरेल त्याला आरोग्य मिळायचं. आणि 38 वर्ष हा माणूस तिथे पडून होता, या आशेनं वाट बघत की एक दिवस मी पण तिकडे पोहोचेन, पण हा काही पोचलाच नाही. आणि मग देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जगाचं तारण करण्यासाठी या जगात जन्म घेऊन आला होता इस्रायल देशामध्ये, आणि त्याने त्याच्या कार्याला सुरुवात केली होती. तो त्या ठिकाणी आला त्या तळ्याजवळ आणि बघितलं सगळे तिथे आजारी पडलेले आहेत. तिथे 5 पडव्या होत्या, सगळ्या प्रकारचे आजारी, लुळे, लंगडे, आंधळे, पांगळे, सगळ्या प्रकारचे आजारी तिकडे पडलेले असायचे. आणि येशू तिकडे आला. येशूने बघितलं की हा खूप वर्षे झाली इकडे पडून आहे, आणि येशूला त्याची दया आली. येशू त्याच्या जवळ गेला आणि येशूने त्याला सांगितलं, तुला बरं व्हायचं आहे का? तेव्हा त्या पंगू मनुष्याने सांगितलं की मला बरं तर व्हायचं आहे, पण मला त्या तळ्याजवळ घेऊन जाणारा माझा कोणी माणूस नाही आहे. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी उतरतो. तेव्हा येशूने त्याला सांगितलं, उठ आणि आपली बाज उचल आणि घेऊन चालू लाग. आणि जसं येशू असं बोलला, येशूच्या मुखातून सामर्थ्य बाहेर पडलं, आणि त्या सामर्थ्याने तो पंगू मनुष्य जो 38 वर्षे अंथरुणाला खिळलेला होता, तो माणूस उभा राहिला, स्वतःची खाट उचलून चालत घेऊन तो घरी चालता झाला. हालेलुया, 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 हालेलुया. हा माणूस बरा झाला, त्याला त्या तळ्यात उतरायची गरज नाही पडली. तर स्वतः देवपुत्र जो पूर्ण मानव जातीला तारण्यासाठी या जगात आला होता, रक्त वाहण्यासाठी या जगात आलेला होता, तोच स्वतः चालत या माणसाकडे आला आणि येशूने त्याला बरं केलं शब्दासरशी. पण ह्या माणसाने काय केलं? येशू तिकडून गेल्यानंतर त्यालासुद्धा पुष्कळ लोकांनी पकडलं आणि सांगितलं, आज तू कसा बरा झाला? आज तर शब्बात आहे, कारण येशू ज्या दिवशी त्याला बरं केलं तो दिवस शब्बात होता, आणि तू आज बरा होणं आणि खाट उचलून चालणं हे तुझ्यासाठी योग्य नाही. आज शब्बात दिवस आहे, शब्बात आहे म्हणून तू चालायचं नाही, तू बरं नाही व्हायचं, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत पडून राहायचं. हालेलुया, हालेलुया. सैतानाची हीच इच्छा आहे, हीच इच्छा आहे. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात, ज्या संकटामध्ये आहात, ज्या आजारामध्ये आहात, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, त्या स्थितीत तुम्ही राहिलं पाहिजे, ही सैतानाची इच्छा आहे. परंतु देवाची इच्छा नाही.
हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग तो माणूस त्या लोकांना म्हणाला, मला माहीत नाही मला कोणी बरं केलं. कारण जेव्हा येशूने त्याला बरं केलं तिथे आजूबाजूला भरपूर गर्दी होती आणि मग येशू त्याला बरं करून तिकडून निघून गेला होता. पण त्यानंतर येशू त्याला भेटला आणि मग येशूने त्याला सांगितलं, बघ आता तू बरा झाला आहेस, आता पुढे पाप करू नको, पाप केलं तर अजून तुझं वाईट होणार. आणि मग येशू तिकडून पुन्हा गेला आणि तिकडून गेल्यानंतर हा माणूस यहुद्यांकडे गेला. त्याला यहुद्यांनी विचारलं होतं आणि तो यहुद्यांकडे गेला आणि त्याने यहुद्याला सांगितलं, ज्याने मला बरं केलं तो येशू आहे. त्याने जाऊन येशूचं नाव सांगितलं, त्याने येशूची कंप्लेंट केली. आणि मग बायबलमध्ये असं दिलेलं आहे, मग ते यहुदी अजून चवताळले आणि येशूच्या पाठीमागे लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याच्या जीवनात देवाने कार्य केलं. त्याच्या जीवनात देवाने त्याला आजारमुक्ती दिली. एवढ्या वर्षांच्या आजाराच्या बंधनातून येशूने त्याला मुक्त केलं, पायावर उभं केलं. स्वतः येशू त्याच्याकडे आला, त्याच्या जवळ आला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्याच्यावर अधिक प्रेम दाखवलं, अजून प्रेम दाखवलं. पण येशूच्या प्रेमाला त्याने प्रतिसाद काय दिला? जाऊन त्याने येशूचीच तक्रार केली. अशा माणसावर देवाची कृपा नाही, देवाचा क्रोध येणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा आंधळा मनुष्य ज्याला येशूने नवीन दृष्टी दिली, हा माणूस ज्ञान नव्हतं त्याच्याकडे, बोलायची अक्कल नव्हती त्याच्याकडे. परंतु जेव्हा त्याच्या जीवनात येशू आला आणि येशूने त्याच्या जीवनामध्ये महान कार्य केलं, तेव्हा मात्र माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूसाठी त्याने जे शब्द काढले आणि येशूच्या वतीने तो जे बोलला, येशूची साक्ष त्याने ज्या रीतीने लोकांना दिली, ती फार सुंदर गोष्ट आहे. आणि ह्या साक्षीवरून आपल्याला शिकायचं आहे. पुष्कळ लोक आहेत जे प्रार्थनेला येतात, येशूकडून खूप मोठमोठे आशीर्वाद मिळवतात, जीवन मिळवतात, आजारमुक्ती मिळवतात, संकटमुक्ती मिळवतात, भरपूर आशीर्वाद मिळतात. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आशीर्वाद ते घेतात खरे, पण त्या आशीर्वादांची त्यांना किंमत नाही कळत, किंमत नाही कळत. तुमचं जर दारूचं व्यसन सुटलं असेल, काहीच न घेता, काहीच न करता, तर ही सोपी गोष्ट नाही आहे. हे येशूचं सामर्थ्य आहे. 10 वर्षे झाले की 20 वर्षे झाले तुम्हाला मूळबाळ होत नव्हतं. तुम्ही येशूकडे आलात, प्रार्थना करत राहिलात आणि येशूने तुमची प्रार्थना ऐकली. आणि आता येशूने तुम्हाला 10 वर्षानंतर की 20 वर्षानंतर की 25 वर्षानंतर बाळाची देणगी देऊन तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. हे आपोआप झालेलं नाही आहे, हे आपोआप झालेलं नाही आहे, असंच झालेलं नाही आहे. नोकरीविना तुम्ही बेरोजगार होता, टेन्शनमध्ये होता, आत्महत्या करायला जायला निघाला होता, घरात भांडणं आहेत, नवरा दारू पितो, मुलं ऐकत नाहीत, किती समस्या, किती आजार, किती दुःख. पण येशूकडे आल्यानंतर तुम्ही एका अनोख्या शांतीचा अनुभव घेतला आहे. अनोखी शांती, अनोखा आनंद, येशूची उपस्थिती, येशूचं प्रेम, ह्या सगळ्या आत्मिक दानांचा, वरदानांचा, आशीर्वादांचा तुम्ही अनुभव घेत आहात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा अनुभव जर तुम्ही घेतला आहे आणि घेत आहात, तर त्याची किंमत करायला शिका. त्याचं मोल आपण करू शकत नाहीत, त्याची किंमत आपण करू शकत नाहीत. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हृदयात, आपल्या आत्म्यात समजून जा की ज्याने हे तुमच्यासाठी केलेलं आहे, हे करण्यासाठी त्याने 2000 वर्षांपूर्वी क्रूसावर स्वतःचा प्राण दिलेला आहे. क्रूसावर स्वतःचा प्राण दिलेला आहे, स्वतःचा जीव दिलेला आहे, स्वतःचं रक्त दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून फक्त आशीर्वाद घेत राहू नका, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं हा आंधळा मनुष्य होता ज्याला दिसायला लागलं आणि तो येशूचा साक्षीदार झाला, तसं जर आपण येशूकडे आलेलो आहोत आणि येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि आपण येशूकडून खूप आशीर्वाद मिळवत आहोत, मिळवलेले आहेत, तर आपणसुद्धा येशूचे साक्षीदार आहोत. आपण पण येशूचे साक्षीदार आहोत आणि आपल्यालासुद्धा जगासमोर येशूची साक्ष द्यायची आहे. न घाबरता, न कोणत्याही प्रकारची भीती ठेवता, कसल्याच प्रकारचं भय न ठेवता आपल्यालासुद्धा येशूची साक्ष देता आली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे काही आपल्या जीवनात आशीर्वाद आलेले आहेत, तेच आशीर्वाद, जे चमत्कार येशूने आपल्या जीवनात केलेले आहेत, ती जादू नाही आहे, जादू नाही आहे. आणि येशू कोणी मांत्रिक नाही आहे, भगत नाही आहे. येशू परमेश्वर आहे. या विश्वाचा तो मालक आहे, तो सृष्टीकर्ता आहे. तो माणसाच्या जीवनामध्ये जादू नाही करत, तो माणसावर प्रेम करतो. तो माणसावर प्रेम करतो आणि प्रेम करतो आणि फक्त प्रेम करतो. आणि त्या प्रेमापोटी तो त्याचं सामर्थ्य माणसाच्या जीवनामध्ये प्रकट करतो. त्याच्या शरीरातले आजार काढतो, दुःख काढून टाकतो, त्याच्या आत्म्यातली अशांती काढून टाकतो, अस्वस्थपणा काढून टाकतो आणि त्याला त्याच्या शांतीने तो भरून काढतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूवर प्रेम करा. आणि त्याने तुमच्यावर जे प्रेम केलेलं आहे आणि त्याने तुमच्यासाठी जे बलिदान केलेलं आहे, त्याची जाणीव ठेवा. त्याने तुमच्या जीवनात जे काम केलेलं आहे, जो छोटा मोठा चमत्कार तुमच्या जीवनात केलेला आहे, जे कार्य त्याने तुमच्या जीवनात केलेलं आहे, ज्याद्वारे तुम्ही आता येशूवर विश्वास ठेवत आहात आणि येशूमध्ये चालत आहात, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या गोष्टींची हृदयात जाणीव ठेवा. आणि वेळ येईल तेव्हा त्या संबंधी साक्ष द्यायला नेहमी सिद्ध असा, नेहमी तयार असा. हालेलुया, 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 हालेलुया. पेत्र आणि योहान या दोघांनी एका जन्मापासून पांगळे असलेल्या माणसाला बरं केलं. एका मंदिरात ते जात होते आणि त्या मंदिराच्या दरवाजाजवळ हा माणूस भिकारी बसलेला असायचा, ज्याला चालता येत नव्हतं. आणि पेत्राने आणि योहानाने त्यांना ते मंदिरामध्ये जात असताना या माणसाने त्यांच्याकडे भीक मागितली. आणि पेत्र म्हणाला की आमच्याकडे तुला द्यायला काही सोनं रुपं काही नाही आहे, पैसे नाही आहेत, पण जे आहे ते आम्ही तुला देतो. आणि मग पेत्र त्याला म्हणाला की येशूच्या नावाने मी तुला सांगतो, उठ आणि चालायला लाग. आणि येशूने पेत्राने त्याचा हात पकडला, उजवा हात पकडला. आणि जसा त्याने उजवा हात पकडला, त्या पांगळ्या माणसाच्या गुडघ्यामध्ये बळ आलं आणि तो उडी मारायला लागला, नाचायला लागला. आणि उड्या मारत, नाचत, गात, स्तुती करत तो पेत्र आणि योहान ह्यांच्याबरोबर मंदिरात गेला. आणि येशूने त्याला त्याच्या 2 शिष्यांद्वारे पूर्णपणे बरं केलं. तो पायांवर पूर्णपणे उभा राहू शकला. हालेलुया, 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 हालेलुया. हे कार्य त्याच्या जीवनामध्ये झालं, हा चमत्कार त्याच्या जीवनामध्ये झाला. आणि हे झाल्यानंतर पेत्र आणि योहान या दोघांना अधिकाऱ्यांनी पकडून चौकीत टाकलं. का? कारण त्यांनी ह्या माणसाला बरं केलं होतं म्हणून. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा त्यांची पण चौकशी केली गेली, त्यांना पण धमकावलं गेलं आणि सांगितलं गेलं की येशूच्या नावाने बोलायचं नाही, येशूच्या नावाने शिकवायचं नाही, येशूच्या नावाने काही बोलायचंच नाही, येशू नाव घ्यायचंच नाही. परंतु जेव्हा त्यांनी असं सांगितलं अधिकारी लोकांनी, तेव्हा पेत्राने आणि योहानाने त्यांना उत्तर दिलं की तुमच्याऐवजी आम्ही देवाचं ऐकायचं की माणसांचं ऐकायचं, तुमचं ऐकायचं हे तुम्हीच ठरवा. कारण आम्ही जे पाहिलं आहे आणि जे ऐकलं आहे ते न बोलणं, न सांगणं आम्हाला शक्य नाही. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. पेत्र म्हणतो की जे आम्ही पाहिलं आहे आणि जे आम्ही ऐकलं आहे ते न सांगणं आम्हाला शक्य नाही आहे. तुम्ही आम्हाला सांगता तोंड बंद ठेवा, येशूविषयी बोलू नका, पण आम्ही हे करू शकत नाही. कारण तुमच्या ऐवजी आम्ही देवाचं ऐकावं हे आमच्यासाठी बरोबर आहे आणि आम्ही देवाचंच ऐकणार आणि आम्ही येशूची साक्ष देणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र आणि योहान येशूचे 12 शिष्यातले शिष्य होते. पेत्र तर प्रमुख शिष्य होताच, परंतु ह्या 12 शिष्यांनी येशूबरोबर जी 3 ते 3.5 वर्षे घालवली होती, या 3.5 वर्षामध्ये त्यांनी येशूचं सामर्थ्य जवळून अनुभवलेलं होतं. येशू देवाचा पुत्र मानव रूप घेऊन या जगात आला होता आणि योहान आपल्या पत्रामध्ये म्हणतो की जो प्रारंभी देव होता, जो देवाबरोबर होता, जो देवाचा शब्द, तो आमच्यामध्ये देहरूपात प्रकट झाला आणि आम्ही त्याला पाहिलं, चाचपलं, स्पर्श केला, आम्ही त्याचा अनुभव घेतला, आम्ही त्याला पाहिलं असं योहानाने सांगितलेलं आहे. त्यांनी काय पाहिलं 3.5 वर्षामध्ये? त्याचं प्रेम, त्याचं सामर्थ्य, त्याचं देवत्व पण त्यांनी आपल्या जीवनात अनुभवलं. येशूने किती चमत्कार केले. तो पाण्यावरून चालला, त्याने वादळाला आज्ञा केली, वादळ शांत झालं. मेलेले त्याने उठवले, दुष्टात्मे त्याने घालवून दिले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, कोणा माणसावर विश्वास ठेवलेला नाही आहे. येशू आमचं जीवन आहे, येशू आमची आशा आहे, येशू आमचं वैभव आहे, येशू आमचं सर्वस्व आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूची आम्हाला गरज आहे. ह्या देवाच्या घरात तुम्ही येता, जे काही मिळवायला येता आणि पुन्हा तुम्ही घरी जाता, येता जाता, जे काही तुमचं येणं जाणं आहे ते किती काळ तुमचं चालू राहणार आहे. किती लोक आहेत जे म्हणतात माझ्या जीवनातलं एवढं दुःख निवारलं की मग मला जायची गरज नाही आहे. का गरज नाही आहे? का गरज नाही आहे? फक्त तुमची दुःख दूर व्हावी, समस्या सुटाव्या म्हणून तुम्ही येशूकडे येता. हालेलुया, 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 हालेलुया. फक्त तुमचं दुःख दूर व्हावं, तुमच्या समस्या सुटाव्या म्हणून तुम्ही फक्त प्रार्थनेला येता, बाकी तुमचा काही उद्देश नाही आहे. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे चुकीचं आहे. येशू आपल्या जीवनाचा गाभा आहे, जीवनाचा गाभा. जिथून आपण आलो, आपल्या जीवनाचा गाभा, आणि एक दिवस आपल्याला तिथेच जायचं आहे. येशू समोरच उभं राहायचं आहे. येशू प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हणाला, मीच आदी आणि मीच अंत आहे, मीच अल्फा आणि मीच ओमेगा आहे, मीच पहिला आणि मीच शेवट आहे. येशूमध्ये आपण आहोत, येशूच्या बाहेर नाही. येशूमध्ये आपण आहोत आणि येशूची आपल्याला गरज फक्त 10 वर्षांसाठी नाही आहे, 20 वर्षांसाठी नाही, 50 वर्षांसाठी नाही आहे, तर मरेपर्यंत आहे आणि मेल्यानंतर तर आपल्याला जास्त गरज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मेल्यानंतर तर आपल्याला जास्त गरज आहे आणि या जगात पण आपल्याला जास्त गरज आहे. कारण तो दुष्ट सैतान, जेव्हा आम्ही येशूच्या नावावर विश्वास ठेवतो तेव्हा तो आम्हाला टोचे मारत असतो, डिवचत असतो अनेक मार्गाने. का? कसं तरी करून आम्ही येशूला सोडून द्यावं. म्हणूनच तर आपण जेव्हा येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा अनेक लोक आपल्याला हसतात. जसं हा आंधळा मनुष्य कसा म्हणाला, तो पापी आहे की काय आहे मला माहीत नाही, येशू पापी आहे की कसं आहे मला माहीत नाही आहे. मी जेव्हा आजारात होतो, दुःखात होतो, मरणार होतो, तेव्हा मला येशूने वाचवलं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण येशूमध्ये आलो त्याच्या अगोदर
मी स्वतः म्हणते, मी जेव्हा येशूकडे आले तेव्हा मीही आजारी होते, माझी बहीण पण आजारी होती. जेव्हा मी आजारी होतो, डॉक्टरांकडे जायचो, औषधोपचार घ्यायचो, बरे होत नव्हतो, तेव्हा मला कोणी विचारायला येत नव्हतं. पण जेव्हा मी आशीर्वाद प्रार्थना केंद्रात, म्हणजे आमचे ब्रदर असताना, जेव्हा तिकडे जाऊन आम्ही 5 दिवसांचं निवासी शिबिर केलं आणि त्या शिबिरामध्ये जाऊन मी बरी झाले, माझी बहीण पण बरी झाली. माझी बहीण, जिला आकडीचा त्रास होता, रोज गोळ्या घ्यायची तरी आकडी यायची. डॉक्टर म्हणाले होते 18 वर्षांची होईपर्यंत तिला गोळी चालू ठेवायची, 18 वर्षानंतर ती बरी होणार. 18 वर्षे वाट बघायला कुठे इथे वेळ आहे. रोज फिट येणार, रात्री जेवत असताना कधी पण फिट येणार. आणि मग तिला फिट आली, जेवत असो आम्ही तर जेवणाची ताटं आम्ही बाजूला करायचो, तिला घेऊन बसायचो. फिट आल्यानंतर काय होते माहिती आहे तुम्हाला? शरीर सगळं वाकडं होते, तोंड वाकडं, डोळे वाकडे, असं तिला त्रास होता. तेव्हा ती 10 वर्षांची होती, लहान होती. आणि एक दिवस तो त्रास तिला नेहमी रात्री व्हायचा, पण एक दिवस तिला संध्याकाळी 4च्या सुमाराला हा त्रास झाला. आणि एवढा भयानक त्रास झाला की एरवी तिला त्रास जेव्हा व्हायचा तो एक 5 मिनटं किंवा 10 मिनटं तो त्रास व्हायचा, मग तिचं शरीर नॉर्मल व्हायला एक अर्धा तास जायचा. पण एक दिवस 4 वाजता संध्याकाळी तिला आकडी आली आणि त्या दिवशी तिची इतकी हालत खराब झाली होती की आम्ही अक्षरशः सगळे घरातले लोक रडायला लागले. कारण तिचं शरीर पण नीट नॉर्मल होत नव्हतं आणि कमरेतून ताकद पूर्ण निघून गेली होती. जर तिला बसवलं की ती खाली पडायची. तिची अशी अवस्था बघून आम्ही रडायला लागलो. तीच स्थिती होती, गोळ्या देत होतो वगैरे, पण काही फरक होत नव्हता. त्या दिवशी जेव्हा तिला त्रास झाला जवळजवळ कदाचित 1-1.5 तास तरी गेला असेल तिला नॉर्मल व्हायला, 1-2 तास तरी. मग आमच्या एका नातेवाईकांनी आम्हाला, या स्थितीत असताना आमच्या नातेवाईकांनी आम्हाला येशूविषयी सांगितलं, आपल्या प्रार्थना केंद्राविषयी सांगितलं. आम्ही तिकडे गेलो, निवासी शिबिर केलं. तेव्हा ती तिथं लहान होती. आम्ही तिच्यासाठी प्रार्थना केली, आईने प्रार्थना केली आणि देवाची एवढी मोठी दया झाली. शिबिर करून घरी आल्यानंतर आज गेली जवळजवळ 23 ते 24 वर्ष झाली, तिला पुन्हा कधीच आकडी आली नाही. आकडी नाही आणि एक गोळीसुद्धा नाही. आज ते एकदम सुदृढ आहे, सुंदर आहे. तिचं लग्न झालेलं आहे, देवाने तिला चांगला संसार दिलेला आहे, चांगला पती दिलेला आहे, एक मुलगा दिलेला आहे, खूप व्यवस्थित आहे. तिचा संसार सुखाचा चालला आहे. पण तिने येशूला सोडलेलं नाही आहे. ती रोज बायबल वाचते, ख्रिस्त प्रकाश मी तिला दिलेले आहेत ते ती वाचते. आणि मी तिला आठवण करून देते, तुला कोणी बरं केलेलं आहे? ती म्हणते मला येशूने बरं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. ही जाणीव तिला आहे म्हणून ती अजून बरी आहे. पण ज्यांना ही जाणीव नसते, विसरून जातात आणि मग त्यांना सैतान पकडतो आणि मग पुन्हा तेच गेलेले दुरात्मे, दुष्टात्मे, आजाराचे आत्मे येऊन त्यांना पकडतात आणि पुन्हा त्याच आजाराने ते पीडित होतात. आज गेली 24 वर्षे ही माझी बहीण पूर्णपणे निरोगी आहे ह्या त्रासापासून. हालेलुया, हालेलुया. आम्ही जात राहिलो, माझ्या गावातली लोक पण तिथे प्रार्थनेला जात होते. आणि जसे आम्ही प्रार्थनेला जायला लागलो आणि मग बरे व्हायला लागलो. आमच्या गावातली लोक पण बरी व्हायला लागली. आम्ही गावात प्रार्थना घ्यायचो एका बहिणीच्या घरी आणि तिथेसुद्धा सामर्थ्य उतरायचं. जे केंद्रात उतरायचं सामर्थ्य, तिकडे पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरायचं. पवित्र आत्मा यायचा, लोक खाली पडायचे. छोटीशी रूम होती, त्या रूममध्ये आम्ही एक 10, 15, 20 जण जमायचे. तिकडे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरायचं. तू देवाच्या दयेनं आणि त्याच्या महान कृपेनं आणि त्याच्याच कृपेनं मी देवामध्ये जात राहिली आणि आजही त्याच्याच कृपेनं त्याच्या राज्यात आणि त्याच्या घरात मी चालत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. आणि ह्याबद्दल मी देवाचे आभारी आहे, हृदयातून मी देवाचे आभारी आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये देवाने जे काम केलेलं आहे ते सिरियसली घ्या. सिरियसली. तुम्ही आजारातून बरे झालेले आहात, तुमचा आजार जो गेला आपोआप तुमच्या शरीरातून बाहेर पडला असेल, जाताना तुम्हाला कळला पण नसेल, कारण तो दुष्ट आत्मा असो, जे काही व्यसन असेल, काही असेल. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याने तुम्हाला बरं केलं त्याला सिरियसली घ्या, त्याला तुमच्या हृदयात घ्या, त्याच्यावर प्रेम करा आणि त्याने तुमच्यावर जे प्रेम केलेलं आहे ते समजून घ्या. त्याला सोडायचा कधी विचार करू नका. आणि त्याच्याविषयी साक्ष द्यायची वेळ येते तेव्हा घाबरू नका. येशू म्हणतो, जो मला लोकांसमोर पत्करील त्याला मी देवाच्या दूतांसमोर पत्करणार आहे, पण जो मला माणसांसमोर नाकारणार आहे त्याला मी देवाच्या दूतांसमोर पण नाकारणार आहे. एक दिवस आपल्याला येशूच्या न्यायासनासमोर उभं राहायचं आहे. तो दिवस फक्त लक्षात ठेवा. तो दिवस फक्त लक्षात ठेवा, हृदयात कोरून ठेवा की एक दिवस मला येशूसमोर उभं राहायचं आहे. ही एक गोष्ट तुम्हाला ताकद देणार. येशूसमोर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि येशूसमोर तुम्हाला येशूच्या उजव्या हाताजवळ उभं राहायचं आहे, डाव्या हाताजवळ नाही उभं राहायचं आहे. येशूच्या न्यायासनासमोर आपल्याला उभं राहायचं आहे. हे लक्षात ठेवून लोकांना उत्तर द्या. हालेलुया, 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 हालेलुया. तो आंधळा मनुष्य म्हणतो, येशू कोण आहे मला माहीत नाही, पण मी पहिला आंधळा होतो आणि आता मला दिसते. म्हणतो तुम्ही पण तसा विचार केला पाहिजे. माझं जीवन पहिलं शापित होतं, मी पहिला दुःखी होतो, मी पहिला आजारी होतो, मी किती गोळ्या खायचो, मला मरेपर्यंत गोळ्या खायला सांगितलेल्या होत्या. दारूचं व्यसन मी किती प्रयत्न केले सोडायचे, पण मला सुटवत नव्हतं. मी किती प्रयत्न केले या वाईट जीवनातून बाहेर पडण्याचा, पण मी बाहेर पडू शकत नव्हतो, मला जमतच नव्हतं. पण मला येशूने मोकळं केलेलं आहे, मला येशूने सोडवलेलं आहे, येशूने मला जीवन दिलेलं आहे, येशूने मला शांतीने भरून काढलेलं आहे, येशूने मला दुष्ट सैतानाच्या हातातून मुक्त केलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तुमच्या जीवनात जे कार्य झालेलं आहे हे कार्य सांभाळून ठेवा, सिरियसली घ्या, त्यावर विचार करा की जे काही माझ्या जीवनात देवाने आशीर्वाद पाठवलेले आहेत हे असेच मला मिळालेले नाही आहेत, हे मला मिळवण्यासाठी, मला देण्यासाठी येशूने रक्त वाहिलेलं आहे क्रूसावर. माझ्यासाठी त्याने आपला प्राण दिलेला आहे. स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक असून या जगात तो माझ्यासाठी आला होता. माझ्यासाठी लीन आणि नम्र होऊन दासाचं रूप त्याने माझ्यासाठी धारण केलं होतं. तो पूर्णपणे सर्वस्वी माझ्यासाठी जगला होता. त्याने माझ्यावर प्रेम केलं होतं. तो माझ्या ऐवजी या जगात जगायला आला होता आणि माझ्या ऐवजी क्रूसावर मरायला आला होता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनात झालेलं कार्य फार महत्त्वाचं आहे आणि हे कार्य जे काही तुमच्या जीवनात देवाने केलेलं आहे हे तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. जे काही मला देवाकडून मिळालेलं आहे हे काय आहे, हे मला कसं मिळालेलं आहे, ह्यासाठी कोणी किंमत दिलेली आहे आणि मी असंच घालवून देऊ नये, मी असंच हे गमावू नये. ह्यावर आपण विचार केला पाहिजे. कारण हा आंधळा मनुष्य म्हणतो, मी पूर्वी आंधळा होतो पण आता मला दिसते. त्याला किंमत आहे की मी पहिला आंधळा होतो, मी दुःखात होतो, माझं जीवन अंधारमय होतं, अंधारमय होतं माझं जीवन, पण आज माझं जीवन प्रकाशमय झालेलं आहे. आज माझं जीवन आनंदी झालेलं आहे. तुमच्या जीवनावर जी ओझी होती ती येशूने काढून टाकली, सहज उचलली त्याने. त्यासाठी त्याने तुम्हाला कोणता त्रास नाही दिला. सगळा त्रास त्याने तुमचा घेतला स्वतःवर. तुम्हाला होणारी शिक्षा, मला होणारी शिक्षा येशूने स्वतःवर घेतली. आपल्याला काहीच त्याने शिक्षा मोजायला लावलेलं नाही आहे, शिक्षा भोगायला लावलेली नाही आहे. सगळे आपले आजार वाहिले, दुःख वाहिले, क्लेश त्याने आपले घेतलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूवर प्रेम करा, येशूला चिकटून राहा, येशूच्या वचनांना चिकटून राहा आणि येशूची साक्ष देण्याची जी वेळ येईल, जी वेळ प्रत्येकाच्या जीवनात येते, आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या वेळेत नेहमी येशूसाठी उभे राहा. जसा हा आंधळा मनुष्य, नंतर त्याला देवाने दृष्टी दिली, येशूने दृष्टी दिली, त्याने जशी येशूची साक्ष दिली आणि येशूची कृपा आणि आशीर्वाद त्याने ओढावून घेतले आपल्या जीवनात आणि स्वतःचं तारण साधून घेतलं, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे सगळे आशीर्वाद मिळवलेले आहेत, हे आशीर्वाद आपल्याला टिकवून ठेवायचे आहेत. त्या आशीर्वादांची आपल्याला जाणीव करायची आहे. ज्याने आपल्याला दिलेले आहेत त्याची आपल्याला मेन जाणीव ठेवायची आहे. त्याच्यावर आपल्याला प्रेम करायचं आहे, त्याला चिकटून राहायचं आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण हे करत राहू, चालत राहू आणि येशूची साक्ष देत राहू, न घाबरता, न कोणाचा डर भय ठेवता, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू आपल्यावर खुश होणार, संतुष्ट होणार आणि तो आपल्या जीवनामध्ये असलेला अजून उणिवा, ज्या आशीर्वादांची आपल्याला गरज आहे, त्या सगळ्या आशीर्वादाने तो आपल्याला भरून काढत जाणार. हालेलुया, 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 हालेलुया. आता ही प्रार्थनेची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करणार आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सर्व अंधार, सैतानाचं सर्व काम प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट हो. सर्व दुष्टात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला या सर्वांचा ताबा सोडून निघून जा आणि त्यांच्यामध्ये शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व शाप प्रभू येशूच्या पवित्र रक्तात या क्षणाला तुटून जाऊ. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने, आनंदाने आणि शांतीने तुमचं जीवन भरून जाऊ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.